पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यावर रवाना। सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून राहणार उपस्थित। भारत इंग्लंड व्यापार कराराचे जास्तीत जास्त लाभ व्यावसायिकांना मिळवून देण्यासाठी देशभरात 1000 सल्लागार नियुक्त करणार असल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। राम जन्मभूमी देणगीच्या कथित चोरी प्रकरणी 8 जणांना अटक। सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी दिले पदांचे राजीनामे। एमपीएससीची पूर्वपरीक्षा संगणक आधारित घेण्याचा राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय। वर्षभरात नियुक्ती करण्याचं उद्दिष्ट, आयुक्तांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वराज्याची राजधानी रायगडावर तिथीप्रमाणे साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात आज सकाळी विशेष शिवराज्याभिषेक गीताच्या लोकार्पणाचा कार्यक्रम। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातल्या कायमस्वरूपी शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिकेच्या मध्यस्थीनं तयार करण्यात आलेली मार्गदर्शक योजना जाहीर। बेलफास्ट इथं झालेल्या पहिल्या T20 सामन्यात यजमान आयर्लंडची भारतावर 34 धावांनी मात। मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी। दुसरा सामना उद्या होणार। आणि बेल्जियमचा न्यूझीलंडवर 5-1 तर फ्रान्सचा नॉर्वेवर 4-1 विजय। तर सेनेगलनं इराकचा 5-0 केला पराभव। केप व्हर्डे आणि स्पेन यांचा नॉकआउट फेरीत प्रवेश।